खरं बोलायचं खरं राहायचं मग खरं बोलायचं खरं राहायचं इकडे पैसे घेतले बोल काय तू पुढे आला मी तुला ओळखतही नाही आता ओळखत होते ना आता ओळखत होते ना तुम्ही मला उभं केल्यानंतर आम्ही तुम्हाला उभं केलं आम्ही तुम्हाला उभं केलं का बोलू नको काय मला किती पैसे दिले तुझं नाव सांग तुझं नाव सांग काय काय बोललो मला नाही का बोलायचंय हा उस्ती पत्रवाळीवर बसलेला माणूस आहे पुस्तक खाणारा माणूस आहे हा आणि यांनी काय केलं माहिती पार्टीच्या नावाने पैसे गोळा केले 150 रुपये काहीतरी यांनी पैसे केले हा माणूस नाही का इथं सभासद होण्याचं काय काम आहे याच्याकडून 150 रुपये घेतले आणि लर्निंग लायसनला 600 रुपये पक्क्या लायसनला 1100 रुपये यांची दरदडीत मोठी जाहिरात आहे फेसबुक लाईक करून यांनी जाहिरात घेतलेली आहे आणि जाहिरातीमध्ये आणि यांनी काय 1 मिनिट इथं विनय कोठावदे म्हणून एक माणूस आला होता यांचा व्हिडिओ बनवला सरकारी पावतीत काम करतात तर सरकारी पावतीने यांच्याकडून पैसे घेतलेले याच्यातली तफावत जनतेलाही कळल 200 रुपयाची पावती 151 रुपयाची पावती 700 पावती राहते सर्व या ठिकाणी चेक करण्यात यावा लाईव्ह चालू आहे ना सर्व या ठिकाणी चेक करण्यात यावा आपली पूर्ण परीक्षेत तयारी आहे या ठिकाणी आपण आता पैसे कोणाला दिले मी होतो का तिथे मी होतो का मला दिले का मला दिले का होतो कोण तुम्ही आरोप करून कोणाने मला दिले का तुमचं नाव नाही घेतलं आता आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीला विचारतो या ठिकाणी एवढे लोक गोळा झाले यांचं कामच आहे यांचं कामच तसं आहे आता तुम्ही ज्यांना पैसे दिले निर्भय महाराष्ट्र पार्टीला आता हे सगळे काम लायसन्स करून देतात बरोबर लायसन्स आता हे तुम्हाला काय म्हणतायत ते म्हणतायत पैसे नाही काही नाही ओळखत नाही तुम्हाला बरं आता आपण आता 2 मिनिट ओळखत नाही तुम्हाला असं म्हणताय तुम्ही किती रुपये दिलेत आम्ही 600 दिले आणि अजून लोकांचे किती दिलेत 2-3 लोकांनी दिले असे 600 तुम्ही किती दिलेले दादा 600 रुपये आता यांना तर ओळखतच तुम्हाला असेल ना. लोकांचे लायसन्स मिळाले का नाही नाही ना आता इथं आले होते ते काय आता इथं आले होते ते काय म्हणतात आता काढून घेतो मग इतके दिवस झोपले होते का तुम्हाला कॉल आला का त्यांचा काही त्यांची डायरी चेक करा ना लिस्ट असेल ना डायरी चेक करा हा डायरी चेक करा ना डायरी कुठे आहे तुमची डायरी चेक करा ना 10 तारखेची एंट्री असेल पैसे घेतले पैसे घेतले माझं लायसन कुठे आहे पैसे घेतले तुम्ही माझं लायसन यांचं लायसन कुठे आहे ठीक आहे जाऊ दे आता माझं लायसन तुमचं आयडी कार्ड कुठे आहे पार्टीचं आयडी कार्ड माझ्याकडे दाखवा ना. दाखवा ना चला मग तुम्ही काय? दुसऱ्यांचं बोलता ना. तुम्ही कोण विचारणार आहे? तुम्ही सरकारी अधिकाऱ्याला विचारता ना सरकारी अधिकाऱ्याला तुम्ही विचारता का दुसऱ्यांना? जनता आहे जनता आहे. जनताच मालक आहे जनताच मालक आहे तुम्ही सरकारी अधिकाऱ्याला विचारताना सरकारी अधिकाऱ्याला विचारताना तुमचं सरकारी अधिकाऱ्याला विचारताना आयडी कुठे आहे तुमचा आयडी कुठे आहे दाखवा. तुमचा आयडी कुठे आहे आयडी कुठे आहे? कोण जनता आहे जनता आहे जनता आहे जनताच मालक हा जनता मालक आयडी कुठे आहे आयडी आयडी कुठे आहे आयडी कुठे आहे आयडी कुठे आहे आयडी का सोड आयडी का सोड आयडी कुठे आहे? आयडी कोणती आयडी पार्टी रेशन नाही तुम्ही गव्हर्नमेंट अधिकाऱ्याला विचारता आयडी कार्ड कुठे आहे? आयडी कार्ड दाखव. गव्हर्नमेंट अधिकाऱ्याला विचारता की आयडी कुठे आहे तुमचा आयडी दाखवा तुमचा आयडी दाखवा आयडी कार्ड दे. तुमचा आयडी दाखवा ठिकाणी समोर महिला बसलेले हा, आता महिला पुढे करा आता महिला पुढे करतोय आता महिला पुढे करतोय महिला वरती पुढे आम्ही आक्रमण कोणावर नाही केलं कोणी केलं लाईव्ह चालू आहे. हा कोणी नाही केलं आता हे तुमचं चुकतंय महिलावरती आक्रमण केलं बोलले ना हा ठीक आहे बघू आपण आयडी कार्ड कुठे हा. आयडी कार्ड कुठे आयडी कुठे आहे टीव्ही काळपण केली आमचं आम्हाला एवढंच बघायचंय तुमचा आयडी कुठे आहे खोटे आरोप लावतायत आयडी कार्ड आयडी शो करा आयडी शो करा आयडी शो करा काय संबंध नाही जनता आहे जनता आहे तुम्ही एवढा निर्भयचं तुम्ही पॉम्पलेट लावलं तर तुमचा आयडी कुठे आहे आयडी कुठे तुमचा आयडी कुठे आहे कुठे आयडी कुठे तुमच्या पार्टीचा ऑफिस आहे तुम्ही गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना आयडी विचारताय काय विचार जनता आहे जनता आहे तुझा काय संबंध जनता आहे मी विचारायचा मला प्रश्न अधिकार आहे मला अधिकार आहे काय निघू? पुत्र आलं चल पण तू निघ जनता आहे विचारतो तुला विचारतो मी विचारणार तुझा आयडी कुठे आहे आयडी कुठे आहे तुझा तो आयडी शो कर तुझा आयडी शो कर एवढे तुझा नाही इथं रस्त्यावर उभे.
तर माझ्यावर आक्रमण थोडंसं व्यवस्थित आयडी शो कर, आयडी शो कर. अरे बाबा मला काय माहितीये तू बायांना कुठे करतोय आता गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना विचारतोय ना तुझं आयडी कुठे आहे, कुठे आयडी कुठे आहे आयडी कुठे आहे, आयडी कुठे आहे आयडी कुठे आहे, आयडी कुठे आहे आयडी कुठे आहे तू तुझं? अधिकाऱ्यांना विचारतो ना आयडी कुठे तू आहे? लोकांना विचारतो ना, सरकारी अधिकाऱ्यांना विचारतो ना, तुझं आयडी कुठे आहे शो कर. माझं लेटर या लोकांचे पैसे उडवले तुम्ही तुला आयडी पाहिजे लेटर घे लेटर लेटर नाही, आयडी प्रॉपर आयडी, सर्व दिलेले प्रॉपर आयडी, हे खोटे लोक उभे नका करू. प्रॉपर आयडी. नका करू माझं. पैसे पैसे विचारा. बरं, आता मी आयटी ऑफिसर तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना आयडी कार्ड विचारता, शो करा म्हणताय, मग तुम्हाला आयडी कार्ड शो करायला काय प्रॉब्लेम आहे? पूर्ण लायसन द्या माझं. याचं ओरिजिनल लायसन्स द्या. उद्या या घ्यायला. हे बघा, हेच निर्भय महाराष्ट्र पार्टी सरकारी अधिकाऱ्यांना विचारते की तुमचं आयडी कार्ड दाखवा. तर आता ह्यांना विचारतोय आयडी कार्ड दाखवा, तर हे म्हणतात की तुम्ही कोण विचारणारे. टेबलवर लायसन पडलं घरून लायसन घेऊन यायचं. टेबलवरती नाव काय तुमचं? पुंडलिक घोरपडे. जाऊन यांचं टेबलवर लायसन घेऊन आणून देऊ टाकणार नाही. बघा भावांनो, हे बघा निर्भय महाराष्ट्र पार्टी जनताच मालक म्हणणारी आज आयडी शो स्वतः करत नाही. प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसर देखील रजिस्टरच आहे इथं. तुम्ही त्याला आयडी कार्ड विचारायचा काय अधिकार नाही. नको चल बोलायचं नाही. जनताच मला काय निर्भय आहे स्वतः विचारतोय. हा मग निर्भय आहे ना, निर्भय आहे ना, मग आयडी शो करायचं. निर्भय आहे ना, आयडी शो करायचं फक्त. कळलं ना? हा अरे जय महाराष्ट्र मित्रांनो, आता इथं आलो होतो. सरकारी अधिकाऱ्यांना विचारतात की आयडी दाखवा, तर आता ह्यांना आयडी शो करायला म्हणतोय. तर निर्भय महाराष्ट्र पार्टी पळकुटपणा करतात आणि लेडीज लोकांना समोर करतात. तर हे म्हणतात की तुम्ही कोण विचारणारी. चला आता आम्ही आता ऑफिस मध्ये जात आहोत, बघूया समोर काय होते. जय महाराष्ट्र मित्र.